PSLV F-16च्या सहाय्यानं संध्याकाळी 5:40 हे प्रक्षेपण होईल। निसार ही पृथ्वी निरीक्षणाची अत्याधुनिक वेधशाळा असून त्यामधील एस बँड रडार इस्रोनं तर एल बँड रडार नासानं विकसित केलेले आहेत। तर उपग्रह निसारची वैशिष्ट्य काय? भूरचना, पिकं, जंगलं, पाणथळ जागा, बर्फाळ प्रदेशांमध्ये होणारे सूक्ष्म बदल टिपण्याची त्याची क्षमता आहे। पृथ्वीच्या ठराविक भागाला दर 12 मिनिटांनी भेट देत पाहणी करता येणार आहे। मायक्रोवेव्हच्या सहाय्यानं 5 ते 100 मीटरच्या रिझोल्यूशनचे 240 कमी रुंद पट्ट्याचं चित्रण करू शकतो। रडार उपग्रह असल्यानं वर्षभर कोणत्याही हवामान स्थितीमध्ये दिवसा आणि रात्रीही नोंदीची क्षमता आहे। जमिनीपासून 747 किलोमीटर उंचीवरती सूर्यानुरूप कक्षेमध्ये उपग्रह प्रस्थापित होणार आहे। निसारकडून मिळणाऱ्या नोंदी जगभरातील शास्त्रज्ञांना मोफत खुल्या राहतील। हवामान बदल, ज्वालामुखी, भूकंप, दरडींमुळे होणारे भूरचनेतले बदल, जैवविविधतेतले बदल अभ्यासले जाणार आहेत। मायक्रोवेव्ह लहरी या रडारकडून प्रक्षेपित केल्या जातील आणि जमिनीला धडकून त्या पुन्हा लहरी जेव्हा अवकाशामध्ये जातील तेव्हा रडारच्या माध्यमातून त्या लहरी पकडून त्याच्या सहाय्याने पृथ्वीचं अचूक मापन करण्यात येईल आणि त्याच्या सहाय्याने अगदी सेंटीमीटरच्या लेवलला पृथ्वीवर काय बदल होत आहेत, जमिनीमध्ये काही बदल होत आहेत का, उतार बदलत आहेत का, त्यानंतर हिमनगांचं शिफ्टिंग होत आहे का किंवा समुद्राची पातळी वाढते का, तर अशा अनेक गोष्टींची माहिती शास्त्रज्ञांना अचूक मिळत राहील आणि दर काही दिवसांनी या उपग्रहाकडून मिळणारा डेटा सगळ्यांसाठी मोफत खुला केला जाईल। याच्या सहाय्याने दरडींची पूर्वसूचना वर्तवणे शक्य होईल। भूकंपाचा धोका कुठल्या भागांना हे आपल्याला समजू शकेल किंवा हवामान बदलांचा फटका कुठल्या कुठल्या पृथ्वीच्या भागांना बसतोय हे सुद्धा यातून समोर येऊ शकेल। अमेरिका